म्हटलं ना चुकीचं आहे. भगवान बुद्धाला कोणच अग्नी दिली नाही. का अग्नी दिली नाही? भगवान बुद्धाने 3 महिने पहिले सांगितलं होतं की ह्या पौर्णिमेला माझं परिनिर्वाण होणार आहे. आणि भगवान बुद्धाचं शाल वृक्षाखाली परिनिर्वाण झालं. आनंदला माहित होतं की भगवान बुद्धाचा आज भगवान बुद्धाने जेव्हा परिनिर्वाण झालं भगवान बुद्धाचं, आजही काश्यप भंतीजीचा इतिहास आहे. सर्व लोक म्हणतात की काश्यप भंतीजीचं परिनिर्वाण झालं नाही. आजही बौद्धगयामध्ये बौद्धगयापासून 60 किलोमीटर त्यांचं वास्तव्य आहे. 1800 पायरी आहे त्यांना वर चढण्यासाठी. किती? जर कधी बौद्धगयाला गेले तर काश्यप भंतीजीच्या इथं जा तुम्ही. 1800 पायरी आहे त्यांना चढण्यासाठी. तिथे काश्यप भंतीजीचं वास्तव्य आहे. आजही लोक असं म्हणतात की काश्यप भंतीजीचं परिनिर्वाण झालं नाही. काश्यप भंतीजी येणाऱ्या 29ल्या बुद्धाला आपलं स्वतःचं चिवर आणि भिक्षापात्र दान करतील तेव्हा त्यांचं परिनिर्वाण होईल. काश्यप भंतीजी हिमाचल प्रदेशमध्ये होते. भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. काश्यप भंतीजी हिमाचल प्रदेशमध्ये जेवढे पूर्ण झाडं होते पृथ्वी तलावरचे सगळ्या झाडांना मानाखाली टाकल्या होत्या. सगळे कोमेजले होते. आणि काश्यप भंतीजीला पता लागला की भगवान बुद्धाला काहीतरी झालं म्हणून काश्यप भंतीजी 500 अर्हत घेऊन हिमाचल प्रदेशमधून कुशीनगरसाठी निघाले. तर काश्यप भंतीजीला 5 दिवस लागले. 5 दिवस भगवान बुद्ध सरणावर टाकले होते. भगवान बुद्धाला तुपाचे पिपे टाकत होते. पण भगवान बुद्धाला अग्नी लागत नव्हती. भगवान बुद्धाला अग्नी लागत नव्हती. जेव्हा काश्यप भंतीजी तिथं पोहोचले 500 अर्हत घेऊन तिथं जाऊन खंडसूत्र पठण केलं, वंदना घेतली. आखरीचं जेव्हा भगवान बुद्धाला वंदन केलं तेव्हा भगवान बुद्धाला आपोआप अग्नी लागली. कोणीही भगवान बुद्धाला अग्नी दिली नाही. हे लक्षात ठेवा माय मावल्यांनो. भगवान बुद्धाला ना कोणी आनंदला अग्नी दिली. भगवान बुद्धाला ना कोणी लेकरा त्यांचा मुलगा राहुलला अग्नी दिली. भगवान बुद्धाला आपोआप अग्नी लागली. भगवान बुद्धाला कोणीही अग्नी दिली नाही. हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही. काशी मथुरा वो बालाजी हमारा, काशी मथुरा वो बालाजी हमारा.